नमस्कार पालकांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. पालकांनो, आपण आपल्या मुलाला नवोदयला किंवा स्कॉलरशिप एक्झामला का आपण बसवायला पाहिजे? यासाठी की आपल्याला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, महिन्याला 500 रुपये, वर्षाला 5,000 रुपये, की बस नवोदयमध्ये यासाठी बसवायचं की नवोदयमध्ये त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि आपला खर्च कमी लागला पाहिजे? फक्त एवढेच कारणं आहेत का? तर नाहीत, याच्यापेक्षाही जास्त कारणं आहेत. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे, आपल्या विद्यार्थ्याला, आपण आपल्या मुलाला मुलीला नवोदयला किंवा स्कॉलरशिपला बसवायलाच पाहिजे. बरेचशी कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे बघा, तुम्हाला माहीत असेल की येणारा जो काळ आहे हा स्पर्धा परीक्षांचा काळ आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते आणि येणाऱ्या काळामध्ये खूप जास्त स्पर्धा असणार. मग आपल्या मुलामध्ये, आपल्या मुलीमध्ये किती क्षमता आहे, बरोबर आहे ना? किती क्षमता आहे, जे सांगितलं तो ते करू शकतो का? त्याच्यामध्ये किती क्षमता आहे, जे त्याच्या मनामध्ये आणि ठरवलं आहे तो ते करू शकतो का? हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल सुरुवातीलाच, तर त्यासाठी ह्या एक्झाम खूप महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ आपण बघूया, 12वी नंतर आपण ग्रॅज्युएशन करतो, नंतर MPSC UPSC किंवा कुठली एक्झाम देतो. आपण तेव्हा अभ्यास सुरू करतो. त्यावेळेस आपण 1-2 पेपर देतो आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की नेमकी आपली क्षमता काय आहे. आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये निवड आपली होऊ शकते का हे आपल्याला समजतं. पण आपल्या मुलामध्ये, आपल्या मुलीमध्ये किती क्षमता आहे हे जर आपल्याला इयत्ता 5वीमध्ये समजलं तर, मग जर तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला नवोदयमध्ये किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जर बसवलं, बरोबर आहे ना, तर याच्यामुळे काय होईल, त्याला चांगल्या सवयी लागतील. एक तर म्हणजे अभ्यासाची सवय लागेल, वाचनाची सवय लागेल, वेगळ्या प्रकारे विचार करण्याची सवय लागेल, हे आहेत. सोबत स्पर्धा परीक्षा, एक्झाम सेंटर, या गोष्टीबद्दल जी काही भीती असते मनामधून, ती भीती निघून जाते, आहे की नाही? आणि आपल्याला ते आपल्या मुलामध्ये किती क्षमता आहे आपल्याला समजतं. म्हणजे अभ्यास करून, हे करून जर तो लागला किंवा चांगले मार्क घेतले तर आपल्याला समजून जातं की त्याच्यामध्ये क्षमता आहे, तो भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो. त्याच्यानुसार आपण आपले पावले जे आहे ते आपण उचलू शकतो. म्हणजे आपल्या मुलाची, आपल्या मुलीची क्षमता किती आहे, खरंच तो येणाऱ्या काळामध्ये टिकू शकेल का, तर या गोष्टीची बेसिक आयडिया तुम्हाला इयत्ता 5वीमध्येच लागून जाते. म्हणजे भविष्यामध्ये जर स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर हा पाया खूप महत्त्वाचा आहे. फक्त स्कॉलरशिपसाठी आणि नवोदय विद्यालयामध्ये निवड होण्यासाठी फक्त या 2-3 कारणामुळे जर आपल्या परीक्षा द्यायची असेल तरी आपलं चुकीचं आहे. बरेचशी कारणं आहेत, त्याच्यामुळे आपण ती परीक्षा द्यायलाच पाहिजे, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं आहे. अजून एक सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हे एक चांगल्या सवयी लागतातच. सोबत आपल्या मुलानं जो काही निर्णय घेतला, आपल्या मुलानं निर्णय घेतला की हो मला नवोदयमध्ये लागायचं आहे किंवा मला शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, तर त्यासाठी मला काय करता येईल हे तो स्वतः विचार करायला लागतो. आणि जर तसं करून जो सिलेक्ट झाला आणि जरी नाही सिलेक्ट झाला, कमीत कमी त्याला ती आयडिया येऊन जाते की आपण काय करायला पाहिजे आणि स्पर्धा कशी आहे. आणि या एवढ्या गोष्टीसाठी आपण नक्कीच आपल्या मुलाला मुलीला नवोदयला किंवा स्कॉलरशिपला आपण बसवायलाच पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.